चालेल, आपण स्टार्ट Yes, करूया. sir. Okay. So in the previous session, we have discussed certain rules, IE rules regarding the electrification of your domestic as well as commercial installation. Now in today's session, what you are going to discuss how to prepare the estimate for domestic and commercial installation. आज आपल्याला डिस्कस करायचंय प्रिपेअर इस्टिमेट्स फॉर डोमेस्टिक अँड कमर्शियल. डोमेस्टिक आणि कमर्शियल मध्ये काही जास्त फरक नाहीये, जवळपास सेमच आहे. देर इज अ मेजर डिफरन्स बिटवीन द इंडस्ट्रियल अँड डोमेस्टिक. Okay, so these are nearly same. Only in case of domestic, majority of the supply is single phase, and in case of commercial, it may be single phase as well as three phase. Commercial मध्ये दोन्ही सप्लाय असतात आणि डोमेस्टिक मध्ये नॉर्मली जर आपण विचार केला तर सिंगल फेज सप्लाय असतो आणि कमर्शियल मध्ये तेवढा. बाकी लोडचा जर विचार केला आपण तर ऑलमोस्ट nature of load is nearly same over there. Okay, so in commercial only power load is somewhat more as compared to lightning load, and in case of your domestic your lightning load is somewhat more as compared to your power load. Okay, so that is the basic difference. So we are going to discuss domestic as well as commercial simultaneously electrical installation. Then so what are the design consideration? So this is a very important topic when you are going to just go for the estimates of your domestic or say residential electrical installation. म्हणजे मला जर रेसिडेन्शियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन जर कोणी मागितलंय की मला सपोज एक घर बनवायचंय, सपोज दिस इज माय होम ओव्हर हियर, सॉरी. ओके, हे कसा आपल्याला प्लॅन देतील. ओके, आणि याच्यामध्ये सपोज काही रूम्स आहेत, दिस इज युअर हॉल ओव्हर हियर. Okay, this may be your kitchen, this is hall kitchen, there may be a passage over here. Okay, so it has somewhere attached, might some say sitting over here. Okay, then this may be your bedrooms and study room. This is your study room, this is your bed. So such type of structure was there somewhat. Now he want to just ask for the electrical estimation for this one. याच्याकरता मला इलेक्ट्रिसिटी जर करायची असेल या घरामध्ये, पूर्ण इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्याला किती खर्च येईल. तर मग आपण नॉर्मली काय असतं घरामध्ये, तुमचे लॅम्प्स असतात. ओके, मग लॅम्पचे लोकेशन, हॉलमध्ये किती लॅम्प्स पाहिजे तुम्हाला. आजकाल पीओपी असतं त्याच्यामुळे नंबर ऑफ लॅम्प्स आर समवॉट मोर. ओके, सपोज हे हॉल मधले झाले, त्याच्यानंतर हा फॅनचा पॉइंट आला, त्यानंतर किचन मध्ये तुम्हाला 2 लॅम्प्स असतील, एक फॅन असेल. ओके, आणखी तुमचा काय रेफ्रिजरेटरचा पॉइंट असेल इथं, लाईक दिस वन. ओव्हन असेल, मायक्रोवेव्ह ओव्हन, त्यानंतर मिक्सरचा एक पॉइंट वगैरे, अशा काही गोष्टी असतील ते. त्यानंतर स्टडी रूम मध्ये तुम्हाला एक फॅन असेल, 2 लॅम्प असतील. बेडरूम मध्ये तुम्हाला एक फॅन असेल किंवा 2 फॅन असतील, नंतर काही लॅम्प्स असतील, नाईट लॅम्प असेल वगैरे. सो सच टाइप ऑन दिस पॅसेज देर इज वन लॅम्प ओव्हर हियर. Here there are 2 lamps like this one. Okay, so what is electrical installation estimate? Estimation means what? Estimation means to calculate the approximate cost for the installation. ओके, आता याच्यामध्ये जर मला इन्स्टॉलेशन आहे, हे करायचे आहेत, लॅम्प्स लावायचे, फॅन लावायचे, तर याला अप्रॉक्सिमेट किती खर्च येईल त्याला आपण म्हणतो इस्टिमेशन. आणि ते कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. यू कॅनॉट डायरेक्टली गिव्ह द एस्टिमेट दॅट दिस एस्टिमेट फॉर युअर होम इज दिस. ओके, किंवा तुम्हाला 3,000 रुपये लागतील, 5,000, असं आपण डायरेक्टली देऊ शकत नाही. आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल किती पॉइंट्स आहेत, याला म्हणतात पॉइंट्स. जिथे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जात आहे, कन्झम्पशन होत आहे, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज गोइंग टू बी टेक्स प्लेस, that is called as a point. Okay, so there may be lamp point, there may be fan point, there may be geyser point, there may be say युअर रेफ्रिजरेटर पॉइंट्स, वॉशिंग मशीन पॉइंट्स वगैरे काय असतील, असे वेगवेगळे पॉइंट्स असतात. त्यानंतर सॉकेट असतं, सॉकेटला पण पॉइंट्स बदललं जातं. सो दीज आर द पॉइंट्स यू नीड टू कॅल्क्युलेट. आणि पॉइंट्स कॅल्क्युलेट केले, पण आता हे फक्त वायर, मी इथं होल्डर लावलंय. ओके, इथं फक्त होल्डर लावून ठेवलं, माझा पॉइंट झाला का? नाही झालेला आहे. मला इथनं वायर्स पण टाकायचे आहेत. ओके, एक फेज येईल, एक न्यूट्रल येईल, ह्या सर्व वायर्स तिथपर्यंत आणायचे आहेत. तर याचा सर्व खर्च तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. फेज वायर किती लागणार आहे, न्यूट्रल वायर किती लागणार आहेत, नंतर तुमचे लाइटनिंग पॉइंट्स किती आहेत, पॉवर पॉइंट्स किती आहेत, हे सगळे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. आणि त्याचा जो खर्च लागणार आहे अप्रॉक्सिमेटली, ते झालं तुमचं एस्टिमेशन. ओके, सो वी आर गोइंग टू गो थ्रू द प्रोसेस. आता त्याची प्रोसेस काय, इस्टिमेट जर कॅल्क्युलेट करायचं असेल मला इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं, सो व्हॉट इज द प्रोसेस, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप फॉर दिस वन. सो फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट
thing is that you need to find out the type of load and total electrical load for a given commercial, or say here we are going to use the residential and commercial simultaneously. So it is commercial as well as residential installation. दोघांना सारखंच आहे. So find out the type of load and total electrical load for given. Okay, here I am going to use residential installation. मग रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन मध्ये लोड काय असेल? सपोज माझ्याकडे 5 लॅम्प आहेत. ओके, आणि प्रत्येक लॅम्प असेल सपोज 15 वॅटचा. त्याच्यानंतर माझ्याकडे परत 3 लॅम्प्स आहेत. ते 3 लॅम्प आहेत माझे 7 वॅटचे. 4 फॅन आहेत. प्रत्येक फॅनचं रेटिंग असेल सपोज 75 वॅट. ओके, त्यानंतर माझ्याकडे एक गिझर आहे किंवा एक हीटर आहे. ओके, ते हीटर आहे 2 किलोवॅटचं. त्यानंतर माझ्याकडे टीव्ही आहे. ओके, LCD टीव्ही और LED टीव्ही. Nowadays LED TVs are available. So it is 110 watt. Okay, I have a mixer. It is 650 watt. ओके, मग हे काय आहे? माझं लोड आहे. दिस इज माय लोड. तर हे लोड तुमचं किती आहे ते कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. मग ते कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय? आता या सर्व लोडची तुम्हाला ऍडिशन करायची. ओके, 15 वॅटचे 5 आहेत. 15 वॅटचे 5 लॅम्प. सो व्हॉट इज 15 into 5? So it is 75 watt. 75 watt is my total lamp wattage. Okay, this is 21 watt. This one is 21 watt is my lamp wattage. Then I have 4 fan. So 4 fan means 300 watt over here. Then it is 2 kilowatt. 2 kilowatt म्हणजे 2000 watt. ओके, त्यानंतर LED टीव्ही आहे माझी 110 वॅटची. आणि एक मिक्सर आहे ते आहे 650 वॅटचं. ओके, सो यू नीड टू डू द ऍडिशन ऑफ दिस थिंग. मग या सर्वांची ऍडिशन जर केली मी, तर वॉट एव्हर दॅट थिंग्स विल कम, दॅट इज युअर टोटल लोड. ओके, आता सपोज आपण कॅल्सी ट्राय टू डू द ऍडिशन. किती होतं त्याचे ऍडिशन? 2000 प्लस 300. ओके, प्लस 760 प्लस 75 प्लस 21. So it is nearly 3156 watt. So my total load is approximately 3.2 or 3.2 kilowatt. I am going to say it is a 3.2 kilowatt approximate load is there. Okay, so is it clear how to calculate the total load? टोटल लोड कसा कॅल्क्युलेट करायचा ते लक्षात आलंय का थोडंफार? मयूर बाविस्कर. यस सर. मयूर. नरेश कुमार, राहुल चौहान, राजलक्ष्मी मोरे. यस सर. ओके, सो फर्स्ट थिंग इज दॅट यू नीड टू कॅल्क्युलेट द टोटल लोड. तुम्हाला किती पॉइंट्स लागणार आहे, लोड काय असणार आहे घरामध्ये, तो अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपली पहिली स्टेप झाली इथं की माझ्या घरामध्ये 5 लॅम्प असतील 15 वॅटचे, 3 लॅम्प असतील 7 वॅटचे, 4 फॅन असतील 75 वॅटचे, एक हीटर असेल, एक LED टीव्ही असेल, एक मिक्सर असेल, प्लस व्हॉट एव्हर द लोड. हिअर आपण आता काय होतं की माझ्याकडे सध्या आपण जस्ट एक ट्रायल घेतलेले. ओके, सो वी आर नॉट कन्सिडर ऑल द लोड्स, but tentative we are trying to cover the majority of the load over here. Okay, so only something is now there may be a refrigerator, that whatever the load we have you need to add, and we need to add the rating. Now where you are getting this rating? प्रत्येक इलेक्ट्रिकल अप्लायन्स वर त्याची रेटिंग दिलेली असते इन टर्म्स ऑफ वॅट. ओके, प्रत्येक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असेल ना त्याच्यावर त्याची रेटिंग असते इन टर्म्स ऑफ वॅट. ओनली इफ इट इज अ मोटर देन इट इज गिवन इन टर्म्स ऑफ HP. मोटर जर असेल तर मोटरची रेटिंग काय असतं HP मध्ये? 1 HP, 2 HP, 3 HP. So what is the conversion between HP to watt? So we need to convert HP into watt. How to convert the HP into watt? 1 HP म्हणजे किती वॅट होतात? 1 HP म्हणजे किती? ओके, देर आर टू थिंग्स. ओके, काही बुक्स मध्ये दिलेलं आहे 746, काही बुक्स मध्ये दिलं आहे 730.5.5. ओके, सो वॉट एव्हर यू आर गोइंग टू यूज, तुम्ही कुठले जरी यूज केलं 1 HP इज इक्वल टू 735.5 वॅट, ते पण बरोबर आहे. आणि 1 HP इज इक्वल टू
746 वॅट जरी घेतलं ते पण बरोबर आहे. ओनली दीज आर द ब्रिटिश अँड US कन्व्हेन्शन. ओके, त्याच्यामध्ये काही असा मेजर डिफरन्स नाहीये, फक्त तुम्ही इथं लिहून घ्यायचं. सो इन युअर कॅल्क्युलेशन्स वेन यू आर गोइंग टू कन्वर्ट, यू नीड टू जस्ट राईट अ नोट 1 watt is 1 HP is equal to, okay, or assume करायचं इथे, assume 1 HP is equal to 35.5 किंवा 746. ज्याने तुम्ही कॅल्क्युलेशन्स करणार आहेत ते तुम्हाला तिथे लिहून घ्यायचे. ओके, सो इफ देर इज अ मोटर इन युअर डोमेस्टिक, आणि बरेचदा असतं मोटर पण असतं, आपण काय करतो नॉर्मली, तुमच्याकडे ओव्हरहेड टँक जर असेल, पाण्याची स्टोरेज टँक वर घराच्या वर, तर तिथं मोटर लावलेली असतं आपण खालून पाणी वर लिफ्ट करण्याकरता. So that is the half HP motor or quarter HP motor or 1 HP motor. So that also you need to add in your total load. Is it clear? Is there any difficulty? याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे? सोनाली घारे, सौरभ पान पाटील, तुषार बांगर, मोहित सानप, कुणाल जेजूरकर, भूषण खडांगडे, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये आतापर्यंत? ओके, सो देन दिस इज द फर्स्ट स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलंय? इन द फर्स्ट स्टेप यू हॅव कॅल्क्युलेटेड द लोड, टोटल लोड कॅल्क्युलेट केलाय फॉर रेसिडेन्शियल, अँड सेम थिंग इज गोइंग फॉर द कमर्शियल ऑल्सो. रेसिडेन्शियल कमर्शियलच्या सेमच आहे. देन डिफरन्शिएट द टोटल लोड. ओके, डिफरन्शिएट दिस टोटल लोड इन लाइटनिंग लोड अँड पॉवर लोड. आता जो लोड तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे ना, त्या लोडला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचंय. ओके, मग आता तुमची फर्स्ट कॅटेगरी काय? लाइटनिंग लोड, आणि दुसरा आहे पॉवर लोड. सो विच वन इज युअर लाइटनिंग लोड अँड विच वन इज युअर पॉवर लोड? आता लाइटनिंग लोड मध्ये काय काय येतं आणि पॉवर लोड मध्ये काय येतं ते सांगा मला. मयूर बाविस्कर. लाइटनिंग लोड मध्ये सर बल्ब्स, हा, बल्ब्स येतात, फॅन येतो, आणखी रेफ्रिजरेटर पण येऊ शकतं. पण रेफ्रिजरेटर शक्यतो आपण पॉवर लोडला टाकतो. ओके, कारण त्याच्यामध्ये अर्थिंग वगैरे आपल्याला मिळतं. ऍक्च्युली ते लाइटनिंग लोड मध्ये पण येतं रेफ्रिजरेटर, कारण त्याच्या कॉम्प्रेसरची जी पॉवर असते ती कमी असते. पण बेसिकली पण तुम्ही तुमच्या घरामध्ये जर बघितलं तर रेफ्रिजरेटर करता जो बोर्ड दिलेला आहे ना, तो पॉवर सॉकेट आहे, 15 एम्पियरचं आहे. ओके, घरामध्ये जर आपण चेक केलं तर रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल, यांच्याकरता जे बोर्ड दिलेले आहेत ते 15 एम्पियरचे आहेत, आणि लाइटनिंग लोड मध्ये येतात 5 एम्पियरचे बोर्ड्स पर्यंत. पण नॉर्मली वी आर गोइंग टू यूज ऑन द लाइटनिंग लोड दॅट. ओके, सो लाइटनिंग लोड मध्ये मेजर लोड काय आहे तुमचा? लॅम्प. ओके, दुसरा लोड काय येतो? फॅन. तिसरा लोड काय येणार तुमचं? टेलिव्हिजन असेल. चौथा लोड काय असेल? म्युझिक सिस्टीम. ओके, so it is a music system. Then fifth load is what? काय येणार याच्यामध्ये? लॅम्प झाला, फॅन झाला, टेलिव्हिजन झाला, म्युझिक सिस्टीम झाला, लॅपटॉप चार्जिंग, लॅपटॉप असेल वगैरे काय असेल. त्यानंतर सॉकेट. पण हे सॉकेट किती? 5 एम्पियरची. ओके, सॉकेट ऑफ 5 एम्पियर. आता पॉवर लोड मध्ये काय येणार आहे? पॉवर लोड मध्ये येणार हीटर किंवा गीझर. आता बेसिकली आपण जेव्हा घराची इन्स्टॉलेशन करतो ना वायरिंग, तेव्हा रेफ्रिजरेटरला आहे ना आपण पॉवर पॉइंट मध्ये कन्सिडर करतो. वॉशिंग मशीनला आपण पॉवर पॉइंट मध्ये कन्सिडर करतो. वॉशिंग मशीन असेल, याच्यामध्ये इलेक्ट्रिक आयर्न जी आहे ना, 1000 वॅटची जर असेल, 1 किलो वॅटची जर असेल, तर ती पॉवर लोड मध्ये जातं. आणि 750 वॅट, आता इलेक्ट्रिक आयर्न वेगवेगळ्या रेटिंग मध्ये येतात. 750 वॅटची पण येतं आणि 1 किलो वॅटची पण येतं. So electric iron with 750 watt comes under the lightning load, but 1 kilowatt comes under the power load. And all the electrical appliances which will operate socket of 15 ampere, this is your power load. Okay, so power load मध्ये काय येणार आहे? ज्याला पॉवर जास्त लागते, पॉवर कशी असेल त्याची? 1 किलोवॅट और मोर. आणि मेजर जे आहे ना आज याच्यामध्ये येतं ते तुमच्याकडे बऱ्यापैकी असतं, ते आहे एअर कंडिशनर. ओके, कमर्शियल इन्स्टॉलेशन असतील किंवा आजकाल बऱ्याचशा घरांमध्ये एअर कंडिशनर पण आलेले आहेत, तर एअर कंडिशनर इज युअर मेजर पॉवर लोड नाउ. ओके, सो दिस इज युअर द ब्रीफ कॅटेगरायझेशन ऑफ द पॉवर लोड.
मग तुम्हाला लाइटनिंग लोड सेपरेट करायचा आहे आणि पॉवर लोड सेपरेट करायचं आहे. सो आपण एक सिंपल कॅल्क्युलेशन्स बघूया त्याच्याकरता. एक सिंपल, सो माझ्या घरामध्ये 4 लॅम्प्स आहेत. ओके, आणि प्रत्येक लॅम्प आहे 15 वॅटचा. हे एक झालं. दुसरं काय दिलेलं आहे, 4 फॅन आहेत आणि 4 फॅन दिलेले आहेत माझे 75 वॅटचे. तिसरं आहे एक टेलिव्हिजन आहे LED आणि तो आहे जवळपास 110 वॅटचा. चौथा आलेला आहे माझं 1 हीटर, ते आहे 2 किलोवॅटचं. त्यानंतर एक एअर कंडिशनर आहे, ते आहे 1.5 टन. एअर कंडिशनरची जी रेटिंग असते ना ती टन मध्ये असते. एअर कंडिशनर्स आर नॉर्मली रेटेड इन टर्म्स ऑफ टन, 1 टन, 1.5 टन, 2 टन्स लाईक दिस वन. ओके, आणि एअर कंडिशनर इज ऑलवेज युअर पॉवर पॉइंट. तर आता आम्हाला जर कॅटेगरायझेशन करायचं असेल तर हे जे 2 झालेत ना माझे, हे झाले पॉवर, आणि हे जे 3 झालेत हे झाले लाइटनिंग. ओके, मग आता मला लाइटनिंग लोड कॅल्क्युलेट करायचं असेल, so it is what my total lightning load is equal to 15 into 4 plus 75 into 4 plus 1 into 110. So it is 60 plus 300 plus 110. So it is 470 watt. 470 watt is my total lightning load. And now if I want to calculate the power load, आता मला power load calculate करायचे. So my total power load. Okay, so it is 2000. 2 kilowatt म्हणजे 2000 into 1 plus. आता suppose air conditioner we are going to approximately take it as a say 1000. ओके, आपण एक हे करूया, याला 1000 घेऊया किंवा 1500 घेऊया. 1500 into 1. So it is my 3500 watt. ओके, सो इथं माझं लाइटनिंग लोड आणि फाइंड आउट द टाइप ऑफ लोड अँड टोटल. आणि दुसरं काय झालं, डिफरन्शिएट दिस लोड इन लाइटनिंग लोड अँड पॉवर लोड. आता या लोडला मी 2 टाइपमध्ये डिफरन्शिएट केलं. कोणते लोड आहेत माझे, एक लाइटनिंग लोड आहे आणि दुसरं कुठलं आहे, पॉवर लोड आहे. सो आय हॅव कॅटेगराइज दिस लोड इंटू टू पार्ट्स. लाइटनिंग लोडचा एक सेपरेट पार्ट्स कॅल्क्युलेट केला ज्याच्यामध्ये सर्व लाइटनिंग लोड येतील. याच्यामध्ये 5 एम्पियरचे सॉकेट्स येतील आणि याच्यामध्ये 15 एम्पियर सॉकेट येईल. Okay, so we have differentiate this load into 2 parts. One is lightning load and second one is your power load. Is it clear? इथं कोणाला अडचण आली काही? भूषण, ऋषिकेश, अजित नाईकवाडे, नरेश कुमार सोनवणे, रेणुका कहार. हे लक्षात आलंय का? Are you there or not? भूषण खडांगडे, हे समजलंय की नाही? Okay, 1 ton is equal to how much watt? So I will just let you know about that one. Yes, sir. So for that purpose, I will just after some time I will just clear that thing. Okay, 1 ton means how much watt? But here what you want to discuss? We want to categorize the load into 2 types. One is lightning load and second one is your power load. Okay, वन काय करायचं आहे तुम्हाला, लाइटनिंग लोड मध्ये कसं कॅटेगराइज करायचं, जे तुमचं लोड आहे ना ते लाइटनिंग लोड मध्ये आणि पॉवर लोड मध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करायचंय, कॅटेगराइज करायचंय. ते लक्षात आलंय का? Yes, sir. Okay. Then the next point that we are going to discuss is so basically 1 ton refrigerator, 1 ton refrigerator जे असतं ना, say when I am going to say 1 ton refrigerator will consume 3516 watt power. ओके, 1 टनचं जे रेफ्रिजरेटर आहे ना, 1 टनचं रेफ्रिजरेटर म्हणजे साधारणतः तुमचं 3.5 किलोवॅट.
1 ton refrigerator will consume 3.5 kilowatt. 2 ton refrigerator will consume nearly 7033 watt of power, means nearly it is equal to 7.03 kilowatt. Okay, so that's why when you are going to put the air conditioner, your electricity bill will increases. Is it clear? लक्षात आलंय? सौरभ Yes, sir. सौरभ पान पाटील, 1 ton refrigerator will nearly consume 3.5 kilowatt power per hour. Okay, this you need to consider. म्हणजे 1 तास जर तुमचं 1 टनचा एसी चालू असेल तर तुम्हाला साधारणतः 3.5 युनिट लागतात. ओके, 3.5 युनिट. नाउ नेक्स्ट, द प्रिन्सिपल ऑफ सर्किट डिझाईन इन लाइटनिंग अँड पॉवर सर्किट. आता मी काय केलंय, इन द फर्स्ट आय हॅव कॅल्क्युलेटेड द टोटल लोड. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलंय की तुम्ही टोटल लोड कॅल्क्युलेट केलंय. दुसऱ्या स्टेपमध्ये त्या लोडला आहे ना 2 टाईपमध्ये डिवाइड केलंय, एक लाइटनिंग लोड आणि एक दुसरा पॉवर लोड. आता तुम्हाला सब सर्किट डिझाईन करायचे, म्हणजे तुमचे लाइटनिंगचे किती सब सर्किट असतील आणि पॉवरचे किती सब सर्किट असतील, तर त्याकरता काही रूल्स आहेत. Okay, so what are those rules that we are going to discuss? The lightning subcircuit, each subcircuit should not have more than total 10 points, including light, fan, 5 ampere socket. Okay, so this is the first thing. Lightning load ला आहे ना, लाइटनिंग सबसर्किटला जास्तीत जास्त एका याच्यावर 10 पॉइंट्सच पाहिजे, 10 पेक्षा जास्त पॉइंट्स देता येत नाही. आणि त्या 10 पॉइंट्स मध्ये काय काय येणार आहे, तुमचे लाईट्स पण येतील, फॅन पण येईल आणि 5 एम्पियर सॉकेट्स, हे सगळे मिळून तुमचे एका लाइटनिंग सबसर्किटवर जास्तीत जास्त 10 पॉइंट असायला पाहिजे. आणि त्या लाइटनिंग सबसर्किटचं वॅटेज 800 वॅटच्या वर जायला नको. ओके, सो दिस इज द फर्स्ट रूल. नंबर ऑफ लाइटनिंग सबसर्किट इज इक्वल टू टोटल इलेक्ट्रिकल लाइटनिंग लोड डिवाइडेड बाय 800. सपोज आता माझं लाइटनिंग लोड मी कॅल्क्युलेट केलंय, वी आर जस्ट कॅल्क्युलेटेड लाइटनिंग लोड, arbitrary value I am going to take. My total lightning load is equal to 1200 watt. ओके, माझं टोटल लाइटनिंग लोड काय झालं 1200 watt. याच्यामध्ये लॅम्प्स आले, फॅन आले आणि 5 एम्पियरचे सॉकेट आले. मग याच्यामध्ये सपोज माझे 6 फॅन आहेत, 4 सॉकेट्स आहेत आणि एक जे सॉकेट असेल ना 5 एम्पियर सॉकेटची व्हॅल्यू आपण घेतो 100 वॅट. ओके, म्हणजे हे काय झाले तुमचे जवळपास 450 वॅटचे फॅन झालेत आणि हे झाले 400 वॅट आणि उरलेले तुमचे लाईट्स आलेत, म्हणजे जवळपास 350 वॅटचे लाईट झाले. असे तुमचे टोटल्स काहीतरी आलेले आहेत त्याच्यामध्ये. हे टोटल माझं आलंय 1200 वॅट. तर 1200 वॅट मध्ये किती सब सर्किट्स बनावं लागतील मला? सो टोटल नंबर ऑफ सब सर्किट इज इक्वल टू टोटल लोड, टोटल इलेक्ट्रिकल लाइटनिंग लोड किती आलाय माझा 1200 डिवाइडेड बाय 800. सो हाऊ मच इट इज? So nearly it is 1.5 watt somewhere. Okay, so sorry, not watt नाही आहे त्याचं, it is the it does not have any unit. ओके, या क्वांटिटीला युनिट नसणार आहे, कारण याच्यामध्ये तुमचं वरचं पण वॅट मध्ये आहे आणि खाली पण वॅट मध्ये आहे. सो दिस इज वॅट गेट कॅन्सल आउट, दिस इज वॅट. सो वॅट गेट इज कॅन्सल आउट अँड इट इज द युनिट. पण आता आपल्याला असं 1.5 सब सर्किट काढता येतं का रे? सब सर्किट असं फ्रॅक्शन मध्ये असेल का? जसं आता तुम्ही 2 मित्र आहेत, ओके, तुम्ही क्लासमध्ये आहे ना 10 मुलं आहेत आणि मी तुम्हाला बोलवलं की 7.5 मुलांनी मला भेटायला या, चालेल काय? असं डिवाइड करता येईल का? एखाद्याला कट नाही करता येत ना त्यामध्ये, तर आपल्याला नेक्स्ट हायर डिजिटला जायचंय. इन दॅट केस वी नीड टू गो टू द नेक्स्ट हायर डिजिट. 1.5 मीन्स नियरली इक्वल टू 2. ओके, सो आय हॅव टू गो फॉर 2 सब सर्किट. म्हणजे लाइटनिंगचे सब सर्किट किती असणार माझे? 2 सब सर्किट असतील. इज इट क्लिअर? हे लक्षात आलंय? Yes, sir. म्हणजे 1च्या वर काही आलं ना, 1.1 1.2 जरी आलं तरी तुम्हाला 2 ला जायचंय. ओके, 1.1 1.2 जरी आलंय ना तरी तुम्हाला काय जायचंय? नेक्स्ट हायर लेवलला, कारण तुमचं लोड पुढे फ्युचरमध्ये वाढणारच आहे त्या केसमध्ये.
तर तुम्ही ॲडिशनल एक सब सर्किट त्याच्यावर करू शकता. म्हणजे त्या जे ॲडिशनल सर्किट असेल ना सब सर्किट, त्यावर तुम्हाला पुढचे पॉईंट्स ॲड करता येऊ शकतात फ्युचरमध्ये. ओके, त्यामुळे याचं जर आता सपोज इथं 1200 च्या ऐवजी 900 जरी आलं असतं ना, 900 डिवायडेड बाय 800 1.1 समथिंग जरी आलं असतं, सो आय हॅव टू गो फॉर 2 सब सर्किट. ओके, सो इफ यू आर गेटिंग समवॉट मोर दॅन 1, सो यू नीड टू गो फॉर 2 सब सर्किट. एकापेक्षा जर जास्त आले तर 2 ला जायचे. आलं लक्षात आहे? आता दुसरा रूल काय यायचा की एका पॉइंट्सवर आहे ना, एका सब सर्किटवर जास्तीत जास्त 10 पॉइंट्स असायला पाहिजे. एका सब सर्किटला किती पॉइंट्स आहेत? जास्तीत जास्त 10 पॉइंट्स. मग ते 10 पॉइंट्स कसे करायचे? तर आता सपोज हेच सारखी आपण एक्झाम्पल घेऊया. माझ्याकडे 6 फॅन आहे. 6 फॅनचे किती स्विच झाले? प्रत्येक फॅनला एक इंडिव्हिज्युअल स्विच आहे. तर हे 6 स्विच झाले, म्हणजे हे 6 पॉइंट्स झाले. याचे 4 पॉइंट झाले. ओके, आणि हे लॅम्प्स आहेत. सो लॅम्पचे सपोज 10 पॉइंट झाले. ओके, अप्रॉक्सिमेट वेगवेगळ्या रेटिंगचे लॅम्प आहे, काही 30 वॅटचे आहेत, काही 10 वॅटचे आहेत, वगैरे असे करून 10 पॉइंट झाले. ओके, सो माझे टोटल पॉइंट्स किती झालेत? टोटल पॉइंट्स आर 20. 10 plus 6 plus 4. 10 plus 6 plus 4. So how it will comes 20? So it is 10 plus 6 plus 4. I have got 20. Okay. So असे 20 पॉइंट्स आहेत माझ्याकडे. आणि रूल काय सांगतो मला की नंबर ऑफ पॉइंट्स डिवायडेड बाय 10. ओके, तुमच्या याच्यामध्ये काय इच सब सर्किट शुड नॉट हॅव मोर दॅन 10 पॉइंट्स. म्हणजे मग इथे काय झालं, माझे नंबर ऑफ पॉइंट्स किती झाले? 20 plus divided by 10, so it is 2. So number of sub circuits are 2 over here. Is it clear? लक्षात आलंय का ते? Yes, sir. Yes, sir. राहुल? Yes, sir. ओके ओके, सो आता दुसरा जो आहे ना, ते आहे पॉवर. टोटल पॉवर लोड देअर should be maximum 3000 watt for 2 to 3 points. ओके, आता पॉवर लोड काय सांगतो माझा पॉवर सब सर्किटचं की एका पॉइंटवर, जसं लाइटनिंग सब सर्किट काय सांगतं, लाइटनिंग सब सर्किट सांगतं की माझ्या एका सब सर्किटवर 800 वॅट पेक्षा जास्त लोड नसायला पाहिजे. तसं पॉवर सब सर्किट काय सांगतं की माझ्या आहे ना, एका पॉइंटवर साधारणतः 1500 ते 2000 ते 1500चा लोड असायला पाहिजे ऍट दी मॅक्स. किंवा आजकाल नवीन याच्यामध्ये काय झालंय की एअर कंडिशनरचा यूज जास्त वाढल्यामुळे आणि गीझर प्रत्येक घरात आल्यामुळे तो लोड तुमचा 3000 वॅट पर्यंत गेलाय. पण जुन्या रूल मध्ये तो लोड काय होता? 1000 वॅटचाच होता. ओके, 10 वर्ष 15 वर्ष आधी दॅट लोड इज 1000 वॅट्स ओनली. नाउ डेज इट इज अप टू 3000 वॅट. फॉर पॉवर लोड देअर should be maximum 3000 watts for 1 2 to 3 points. For the power load there should be maximum 1000 watts for 1 to 2 points in old rule. हा जो आहे 1000 वॅटचा जो रूल आहे तो जुना आहे आणि आजकाल आपण जो रिफर करणार आहे तो आहे 3000 watt rule. Okay, again that rule is going to be changed over the near future because the rating of these instruments go on increasing, but at the same time these instruments are going to be more power efficient also. Now suppose आता माझ्याकडे आहे एक एअर कंडिशनर, एक हीटर. ओके, आणि काय असेल माझ्याकडे, सपोज आहे पॉवर सॉकेट. सो एक एअर कंडिशनर जर मी घेतलं, आय हॅव टेकन वन टन. सो आपण आत्ताच बघितलं अप्रॉक्सिमेटली 3.5 किलोवॅट आहे. हीटर आहे 2 किलोवॅट आणि हा जो आहे माझा पॉवर पॉइंट तो 1.5 किलोवॅटचा घेतलाय मी सपोज. So what is my total power load? 3.5 plus 1.5 means your 5. Okay, 5 plus 2 means 7 kilowatt. तुमचा जो लोड किती झाला? 7 किलोवॅटचा लोड झाला. ओके, आता 7 किलोवॅटचा लोड झाला तुमचा टोटल पॉवर लोड, आणि टोटल पॉवर लोड झालाय 7 किलोवॅटचा. सो इट इज 7000 डिवायडेड बाय यू कॅन से 3. ओके, 3 पॉइंट जर असतील त्याच्यामध्ये तर. So or you can just go for divided by, it may be divided by 2000. म्हणजे वॅटनी वॅटला डिवाइड केलं की नंबर ऑफ पॉइंट्स मिळतील तुम्हाला. ओके, इथं वॅटनी वॅटला डिवाइड करावं लागेल 2000 किंवा मग तुम्हाला 1.5 1500 ने करावं लागेल 1.5 किलोवॅट, और यू कॅन डिवाइडेड बाय 2000 और 3000. 2000 किंवा 3000 ला त्याने डिवाइड करते. सो जर मी याला 2000 ने डिवाइड केलं,
ओके, सो आय विल गेट 3.5. ओके, म्हणजे मला साधारणतः 4 पॉईंट लागतील. आणि इथे जर मी याला 3 ने डिवाइड केलं तर मला साधारणतः 3 पॉइंट्स लागतील. 7,000 डिवायडेड बाय 3,000. सो 6,000 means 2.5. Okay, 2.1 something over there, 2.3 2.3 something. So it is nearly equal to 3 points. Okay, म्हणजे एक रूल काय सांगतो, total power load divided by, so if I have total power load is say 2000 or 3000, त्याला 2000 किंवा 3000 ने तुम्ही डिवाइड करू शकता. ओके, तुमच्या नेचर ऑफ लोड वर ते डिपेंड आहे. म्हणजे गीझर वगैरे असेल तर तुम्ही 3000 ने पण डिवाइड करू शकता. एअर कंडिशनर गीझरला तुम्ही 3000 ने डिवाइड करू शकता. किंवा मग नॉर्मल जर लोड असेल, साधं इलेक्ट्रिक आयन्स, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, सो यू कॅन डिवाइडेड बाय 2000 ओनली ओव्हर हिअर. सो दिस इज वन थिंग. आणि दुसरं काय आहे की तुमचे टोटल पॉइंट्स किती आहेत डिवायडेड बाय 1 or 2 पॉइंट्स और 2 or 3 पॉइंट्स. सो आता माझे टोटल घरामध्ये किती पॉइंट्स आहेत? 10 पॉइंट्स आहेत. पॉवर पॉइंट assume I have total 3 points divided by 3. So what is over here? 4 points. I required 4 points over here. So this is how you can calculate the number of power sub-circuit and number of lightning sub-circuit. So number of power sub-circuit is equal to total electrical load divided by 2000 or 3000 watt. Okay, total electrical load divided by 2000 or 3000 watt. आणि दुसरा रूल काय सांगतो, number of power sub-circuit is equal to total number of power points divided by 2 or 3. So just we have discussed that if your number of total power point is 10 divided by 3, so I nearly required 4 power सब सर्किट. ओके, आणि इथं मला सपोज मी घेतलेला आहे असेल 7000. सो इथं पण 7000 डिवायडेड बाय 3000. सो आय रिक्वायर्ड 3 पॉवर सब सर्किट. आणि 2 जर घेतलं तर 4 पॉवर सब सर्किट. सो दॅट यू हॅव टू जस्ट सी ओव्हर हिअर. ओके, सो इज इट क्लिअर? सब सर्किट कॅल्क्युलेट करण्यामध्ये कोणाला अडचण आली, काही प्रॉब्लेम आहे? इज देअर एनी प्रॉब्लेम अप टू दिस वन? कॅल्क्युलेशन ऑफ सब सर्किट, बिकॉज ऑल दीज आर रिलेटेड टू इच अदर. सर्वात आधी आपल्याला लोड कॅल्क्युलेट करायचं आहे. लोड कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला त्या लोडला डिफरन्शिएट करायचंय, कॅटेगराईज करायचंय लाइटनिंग लोड आणि पॉवर लोड मध्ये. त्यानंतर तुम्हाला लाइटनिंग सब सर्किट किती लागणार आहेत आणि पॉवर सब सर्किट किती लागणार आहेत ते कॅल्क्युलेट करायचे. फॉर दॅट पर्पज देर आर रूल. द नंबर ऑफ लाइटनिंग सब सर्किट इज इक्वल टू टोटल इलेक्ट्रिकल लाइटनिंग लोड डिवायडेड बाय 800. किंवा एका बोर्डवर जास्तीत जास्त किंवा एका लाइटनिंग सब सर्किटवर जास्तीत जास्त तुम्ही 10 पॉइंट्स देऊ शकता. सो टोटल नंबर ऑफ लाइटनिंग पॉइंट्स डिवायडेड बाय 10. Similarly, for power sub-circuit, the maximum load should be 3000 watt for 2 to 3 points. Okay, and then if you want to calculate the number of sub-circuit, then total electrical power load divided by 2000 or 3000. Or second rule is that total number of power sub-circuit is equal to total number of power points. मग पॉवर पॉइंट्स किती आहेत तुमच्या घरामध्ये? 10 असतील तर तुम्हाला त्याच्याकरता किती लागतील सब सर्किट? मग नॉर्मली 10 पॉवर पॉइंट नसतात, 4 ते 5 पर्यंतच असतात एका घरामध्ये जास्तीत जास्त. सो इट इज नंबर ऑफ पॉवर पॉइंट डिवायडेड बाय 2 to 3. सो दीज आर द सब सर्किट्स विच आर रिक्वायर्ड ओव्हर हिअर. इज देयर एनी डिफिकल्टी अप टू दिस? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? ओके, कारण याच्यानंतर आपल्याला पूर्ण न्यूमरिकल्स आहेत, त्याकरता हे इम्पॉर्टंट आहे. न्यूमरिकल सॉल्व करण्याच्या स्टेप्स आहेत. दीज आर द स्टेप्स टू सॉल्व द न्यूमरिकल्स. अँड इफ समवन ऑफ यू वॉन्ट टू बी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर और से सुपरवायझर, तर तुम्ही जेव्हा सुपरवायझर किंवा कॉन्ट्रॅक्टरचं लायसन काढणार ना, तुम्हाला जे इन्स्टॉलेशन मिळणार त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. ओके, सो फॉर दॅट पर्पज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो नाउ next step, what is the next? Find out the total power consumption of every lightning and power sub circuit. मग आता प्रत्येक पॉवर सब सर्किटचा किंवा लाइटनिंग सब सर्किटचा पॉवर कंझम्पशन किती आहे? सपोज माझ्याकडे 2 लाइटनिंग सब सर्किट आले. ओके, एका लाइटनिंग सब सर्किटवर 800 वॅट आहे आणि दुसऱ्या लाइटनिंग सब सर्किटवर 600 वॅट आहे. ओके, माझं टोटल लोड होतं 1400 वॅट. Assume, this is assume my total load is 1400 watt. So
On the first lightning subcircuit it is 800 watt, on second it is 600 watt. Now what is the current consumption? What is the total power consumption for every? मग या याच्याकरता माझं power consumption P is equal to VI cos phi. Okay, so for this what is my power consumption I need to calculate. Okay, what is the total power consumption for every lightning subcircuit as well as power subcircuit. Okay, मग याच्यामध्ये मला करंट किती लागणार आहे वगैरे हे ते सगळं कॅल्क्युलेट करायचे. सो माझं पहिल्या लाइटनिंग सबसर्किटचं पॉवर कंझम्पशन मी कसं कॅल्क्युलेट करणार. सो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विच इज कनेक्टेड टू दिस वन. सो आय हॅव दिस टू लाइटनिंग सबसर्किट. This is my lightning subcircuit 1, this is my lightning subcircuit 2. On this I have connected fan, then tube, then say my televisions. Okay, then I have connected one 5 ampere socket over there, and this total load is 800. So I can say that on this lightning subcircuit I have 800 watt. तसंच या सबसर्किट वर पण माझा काहीतरी लोड असेल, फॅन असतील, लॅम्प असतील वगैरे काय काय येते, आणि या टोटल लोडचे ऍडिशन होतं 600. म्हणजे हे काय झालं, दिस इज द पॉवर consumption of this lightning subcircuit and this is the power consumption of this lightning subcircuit. मग या power consumption वरनं second step काय माहिती आहे का? The second step is that you need to calculate the current for each lightning subcircuit, and current is equal to what? So P1 is the power consumption of first lightning subcircuit. So it is P1 divided by V into cos of phi. So that is the I1. I1 is my current for first lightning subcircuit. So we are going to calculate this one. 800 divided by 230 into 0.85. Normally cos of phi we are going to consider as a 0.85. Okay, cos phi power factor ची व्हॅल्यू आपण काय कॅल्क्युलेट करतो, कन्सिडर करतो नॉर्मली 0.85. सो व्हॉट इज द करंट ओव्हर हियर? किती करंट असेल याच्यामध्ये? गिव्ह मी द व्हॅल्यू ऑफ दॅट करंट. 2.91. 2.91 ampere. Okay, so it is 230 into 0.85. Okay, and which is divided by 800. So it is normally किती आलंय तुमचं? 2.95. 2 पॉइंट कसं येईल रे? जास्त येईल ना. 230 गुणेला 0.85. Okay, so it is 195. 800 divided by 195.5. Okay, so it is now 800 divided by 195.5. So it is 4.09. ओके, म्हणजे तुमच्या लाइटनिंग सबसर्किटचा जो करंट आहे हा किती करंट आहे? 4.09. 4.09 ampere is the current on your first lightning subcircuit. In the same manner, you want to calculate the current for second lightning subcircuit, in which P2 divided by V into cos of phi. So it is P2 is equal to 600 divided by 230 into 0.85, as my voltage is constant and power factor is also almost constant over here for the single case. So it is 600 divided by 195.5. So it is 3 point something. Okay, 3.1 we are going to calculate. So it is ampere. 06. Okay, 3.06 ampere over here. So this is my the current for second lightning subcircuit. या lightning subcircuit चा करंट किती आला आणि याचा कसा ते आपल्याला तिथे मेन्शन करायचे. Okay, so this is my I2 current. I2 is the current for this lightning, so 3.06 ampere, and this one is I1 is my current for 4.09 ampere. ओके, आता या करंट वरनं आपल्याला याच्यासोबत फ्यूज जो टाकायचा आहे ना, सो या प्रत्येक सबसर्किटच्या प्रोटेक्शन करता आपण काय यूज करतो? इफ आय एम नॉट गोइंग टू यूज द फ्यूज, व्हॉट विल हॅपन? इन केस ऑफ सब प्रॉब्लेम माय इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस मे गेट डॅमेज. ओके, आता इथं काय झालं, सपोज हा फॅन आहे, या फॅन मध्ये शॉर्ट सर्किट झालं किंवा कुठेतरी एक शॉर्ट सर्किट झालं, आणि त्या शॉर्ट सर्किट मुळे काय होणार आहे? जस्ट वेट. ओके, ओव्हर हियर. सो हियर माय डिव्हाइस इज इन फॉल्ट स्टेट. So this fault is maybe short circuit fault. So it will carry the excessive current. तो काय करेल? Excessive current carry करेल. कारण fault जर झाला, so in case of fault what will happen? In case of short circuit fault, your resistance will drop. तुमचा resistance कमी होतो आणि resistance कमी झाल्यामुळे current वाढतो. आणि जो current वाढला, so what happen? The maximum current will flow through this one and this circuit may get damaged.
ओके, किंवा कुठेतरी एक प्रॉब्लेम झाला तर तुमचं याच्यामध्ये जाईल आणि ती वायर बर्न होऊ शकतं किंवा ते इन्स्ट्रुमेंटच पूर्ण जळून जाईल. सो इन दॅट केस वी नीड टू disconnect the supply to this circuit, and for disconnecting the supply to this circuit normally you are going to use fuse. Okay, so what is the function of fuse? Fuse चं function काय आहे? Protection purpose. Exactly how it will operate and when it will operate. फ्यूज केव्हा ऑपरेट होतो? जेव्हा आहे ना तुमच्या रेटेड करंट पेक्षा जास्त करंट फ्लो होतो. ओके, fuse will operate when there is a excessive current which is more than your rated current. At that time the fuse will operate. Okay, and fuse normally have inverse current characteristic. Okay, म्हणजे करंटचा मॅग्निट्यूड जर वाढला ना तर फ्यूज लगेच ऑपरेट होईल आणि करंटचा मॅग्निट्यूड कमी असेल तर त्याला ऑपरेट होण्याकरता टाइम जास्त लागतो. ओके, आणि करंटचा मॅग्निट्यूड जसा जसा वाढत जाईल तसा तसा फ्यूजचा ऑपरेटिंग टाइम कमी होतो. Nowadays instead of fuse you are going to use the MCBs over there. So is it clear? So find out the total power consumption for every lightning and power subcircuit. जसं आपण आहे ना प्रत्येक पॉवर सबसर्किट आणि लाइटनिंग सबसर्किट करता पॉवर कन्झम्पशन किती आणि त्या पॉवर कन्झम्पशन वरनं तुम्हाला करंट कॅल्क्युलेट करायचंय. जस्ट आपण फाइंड आउट केला. सो करंट फाइंड आउट करण्याकरता फॉर्म्युला काय आहे? P is equal to V into I into cos of phi, where P is the input power for every subcircuit, V is the voltage that is 230 volt and I is the current for every subcircuit. ओके, मग प्रत्येक सबसर्किटचा करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो करंट कॅल्क्युलेट करण्याकरता आपण काय आपल्याला पॉवर माहिती आहे. प्रत्येक सबसर्किटची पॉवर किती आहे हे आपल्याला माहिती आहे. सो व्हॉट यू आर गोइंग टू डिवाइड दॅट पॉवर विथ व्होल्टेज इनटू कॉस ऑफ फाय. व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टरच्या प्रोडक्टने आपण त्याला. सो माय करंट इज इक्वल टू P divided by V into cos of phi. So that will give me the rated input current for each and every lightning subcircuit. Okay, so rated input current can be calculated with the help of this subcircuit power divided by voltage into cos of phi. Then what is the next? Determine the size of the wire required for every subcircuit by considering the overload, starting surge and future expansion. आता याच्यावर ना मी इथं करंट कॅल्क्युलेट करा. आता फर्स्ट सबसर्किट माझा करंट आलेला होता नॉर्मली. इथं करंटचा व्हॅल्यू आली होती आपण जो कॅल्क्युलेट केली 4.06 एम्पियर. ओके, म्हणजे त्या सबसर्किटवर लोड होता 800 वॅटचा. 800 वॅटच्या लोड करता मला जो करंट लागतोय तो 4.06 एम्पियर आहे. ओके, मग त्या 4.06 एम्पियरला कॅरी करण्याकरता मला कुठली वायर लागेल ते मला डिसाइड करायचं आहे. आता आय नीड टू सिलेक्ट द वायर. I need to select the wires for this purpose. So what is the gauge of the wire? Which type of conductor is used? And for measuring the wire gauge, we are going to use the SWG. What is SWG? बघितलंय तुम्ही मागच्या वर्षी प्रॅक्टिकल याच्यामध्ये. SWG म्हणजे काय रे? What is SWG? Squirrel wire gauge. Squirrel wire gauge नाही, स्टँडर्ड. Standard wire gauge. ओके, सो स्टँडर्ड वायर गेज म्हणजे कसं एक सर्कल असतं आणि त्या सर्कलमध्ये छोटे छोटे असे भरपूर हे असतात. इन द नेक्स्ट लेक्चर आय विल शो यू द इमेज ऑफ दॅट वन. ओके, आता मला डाउनलोड करावं लागेल आणि परत हे करावं लागेल. सो स्टँडर्ड वायर गेज मध्ये कसं असतं एक असं सर्कल टाईप असतं आणि याच्यामध्ये आहे ना असे छोटे 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 बरेचसे होल्स असतात आणि त्या होलवर नंबर्स दिलेले असतात. द साईज ऑफ दीज होल्स आर डिफरंट. ओके, आणि याच्यामधनं आपल्याला तो कंडक्टर पास करायचा असतो. ज्या याच्यामधनं तो कंडक्टर बरोबर फिटोफिट पास होतो दॅट इज द गेज ऑफ दिस वायर. ओके, त्याचा तो गेज आहे, त्या वायरचा तो गेज आहे. ओके, मग त्याच्यामध्ये आपल्याकडे 1.18च्या वायर ऐकलेलं असेल तुम्ही. ऐकलेलं आहे 1.18 3.18 1.18 वगैरे काही ऐकलेलं आहे का तुम्ही वर्ड्स? 3.18. Okay, so basically what it is a single conductor having 18 gauge. It is the single conductor wire having 18 gauge. It is the 3 conductor wire and each having 18 gauge. So these are the types of wires and these are normally used for your electrification purpose. So you need to determine the size of wire. पण मला size of wire यूज करताना आहे ना माझा करंट जरी 4.6 एम्पियर असेल 0.6 एम्पियर
तरी फ्युचरमध्ये तर तो वाढणारच आहे किंवा त्याच्यावर ओव्हरलोड होणार आहे. ओके, हा मी कॅल्क्युलेट करताय 800 वॅटला, पण तुम्ही तुमच्या बोर्डवर फक्त 800 वॅटच देतात का? सपोज हा तुमच्या घरचा एक स्विच बोर्ड आहे, या स्विच बोर्डला एक सॉकेट आहे. ओके, आणि हे काही पॉइंट्स आहेत, स्विचेस आहेत, याच्यावर साधारणतः 7 स्विचेस आहेत. हा एक स्विच या बोर्डचा आलेला आहे, बाकी हे 6 फॅन वगैरे काय असेल त्याचे आहेत. आता हे जे आहेत लॅम्प्स वगैरे, याचं ऑलरेडी वॅटेज आहे तुमचं 400 वॅट. याच्यावर मी जे लॅम्प्स आणि फॅन लावलेले आहेत ना, ओके, लॅम्प आणि फॅनचं टोटल वॅटेज कन्सिडर केलं आपण, ॲझ्युम केलं 400 वॅट. आता राहिले किती इथं? 400 वॅट. पण एका स्विचचं वॅट काय असतं नॉर्मली? 100 वॅट. म्हणजे तर आपण जर कॅल्क्युलेट केलं तर या बोर्डवर लोड किती आहे आता सध्या? फक्त 500 वॅटचं लोड आहे. पण बरेचदा आपण बघतो की हे जे सॉकेट आहे ना, हे सॉकेट आहे 5 एम्पियरचं, यामध्येच आपण इलेक्ट्रिक आयर्न लावतो. तुमची घरची जी प्रेस आहे ना, ती प्रेस याच्यातच लावता तुम्ही, आणि त्या प्रेसचं रेटिंग असतं ते नॉर्मली 1 किलो वॅटचं. आता त्याच्यात जर हे सर्व असतील 1 किलो वॅट प्लस तुमचं हे 400, म्हणजे तुमच्या टोटल लोड किती झालं? 1400 वॅट. आता 1400 वॅटला करंट किती लागेल? सो आय विल चेंज द कलर ओनली. ओके, आता 1400 वॅटचं माझं टोटल लोड झालं, 1400 वॅटचं लोड झालं, म्हणजे माझा पॉवर जी आली ती 1400 वॅट. सो पी इज इक्वल टू व्ही आय कॉस फाय. ओके, सो आय इज इक्वल टू 1400 डिवायडेड बाय 230 into 0.85. So it is 1400 divided by 195. So what is that one? किती आले रे? It is 7.17 ampere. Are you there or not? ऑनलाईन आहेत का मुलं कोणी? Yes, sir. ओके, Yes, sir. आहे. ओके, नियरली 7.17 एम्पियर तुमचा करंट आला. तुम्ही वायर किती करता डिझाईन केलेली आहे? 4.06. ओके, म्हणजे तुम्ही अप्रॉक्सिमेटली 5 एम्पियरची वायर डिझाईन केलेली होती ॲज पर युअर कॅल्क्युलेशन. पण आता त्याच्यातनं करंट किती फ्लो होते? 7.17 एम्पियर. डेफिनेटली व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन? जर मी 5 एम्पियरचीच जर वायर टाकली तर इथं वायर काय होईल? जळून जाईल. आर यू गेटिंग इट? 5 एम्पियरची वायर जर मी घेतलेली असेल, मी कंडक्टर सिलेक्ट केला, तो असेल 5 एम्पियरचा, आणि त्याच्यामधनं जर 7.17 एम्पियर करंट झाला तर थोड्या वेळामध्ये तो कंडक्टर डॅमेज होईल, त्याचं इन्सुलेशन डिटोरिएट होईल, अँड देअर मे बी चान्सेस ऑफ फायर टू दॅट कंडक्टर. ओके, द वायर विल गेट डॅमेज. सो व्हेन यू आर गोइंग टू डू द इन्स्टॉलेशन, तुम्हाला ओव्हरलोड कॅपॅसिटी, फ्युचर एक्सपान्शन सुद्धा कन्सिडर करायचे आहे. ओके, दुसरी गोष्ट काय असतं की त्याच याच्यावर जर मोटर असेल ना, तर मोटरचा जो स्टार्टिंग करंट असतो तो नियरली 5 to 6 times युअर रेटेड करंट असतो. When you are going to start the induction motor, the starting current of the induction motor is nearly 5 to 6 times its rated current, and which will flowing only for few millisecond. तो काही मिलीसेकंड करताच असतो, पण तुमच्या कंडक्टरनी वायरनी त्याला हँडल करायला पाहिजे. So your system must handle that current. So that calculations, that consideration you need to just add in your calculations. So when you are going to select, is it clear? म्हणजे तुम्ही जी वायर सिलेक्ट करणार ना, इथं 5 एम्पियरची सिलेक्ट करण्याची ऐवजी तुम्हाला 7.5 एम्पियरची सिलेक्ट करावं लागेल, जेणेकरून त्या सर्किटवर लोड जरी वाढला तरी तुमची वायर जळून जाणार नाही आणि तुम्हाला रिप्लेसमेंट करावं लागणार नाही. सो युअर मेंटेनन्स विल बी रिड्युसेस. डेफिनेटली दॅट विल रिझल्ट इन टू द ॲडिशनल कॉस्ट, बट दॅट कॉस्ट कॅन बी कम्पेन्सेटेड. ओके, नाव ड्रॉ द सिंगल लाईन डायग्राम. त्याच्यानंतर आता इथपर्यंत तुमचं झालंय, तुम्ही वायर पण सिलेक्ट केली. आता वायर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिंगल लाईन डायग्राम ड्रॉ करायची. मग सिंगल लाईन डायग्राम कशी असते तुमची? हे माझं एक सब सर्किट आहे. ओके, एक सब सर्किट आहे. आता या सब सर्किटवर काय असेल? सपोज एक बोर्ड आहे, या बोर्डवर आहे माझे 5 स्विचेस. ओके, आणि याच्यावर आहे माझे 2 सॉकेट, म्हणून मी काय दिलं इथं 2 सॉकेटला असे देतो. मग याच्यावर 5 स्विचेस आहेत, 2 सॉकेट्स आहेत, तर नॉर्मली याच्यावर 2 फॅन आहेत, 2 लॅम्प येतील आणि एक फॅन येईल. म्हणजे 3 बाहेरचे पॉइंट्स गेले आणि 2 याचे झाले. ओके, म्हणजे याच्यावर L1, L2, L3. ओके, आणि 2 सॉकेट जे आहेत तिथंच आहे. मग इथं किती वायर, इथे किती वायर, इथे किती वायर, इथं, इथं, इथं आणि
So this is the single line diagram. This diagram is called as the single line diagram. You need to draw the single line diagram for this one. So incoming जर घेतलं मी, so my 3 wires are incoming, phase, neutral and earth. हे 3 इनकमिंग आल्या, याच्यामधनं 3 वायर बाहेर पडल्या किंवा 4 वायर बाहेर पडल्या, तुमच्या 3 फेज आणि एक न्यूट्रल, 3 फेज and neutral over here. So this is 4, this is 3, this is 3, this is 3, this is 2, this is 2. Okay, so this is my single line diagram for this purpose. Is it clear? लक्षात आलंय? समजत आहे की नाही? रोहित? Yes, sir. Sorry. Then mark the pattern on the plan layout. आता there are different types of wiring. Wiringच्या वेगवेगळ्या types आहेत that we are going to discuss in tomorrow's lecture. Okay. मग pipe wiring असेल, plate wiring असेल, batten wiring असेल, okay, casing capping असेल किंवा conceal wiring असेल. So these are the various types of wiring. And batten wiring का घेतलेलं आहे याच्यामध्ये? Because this is the old book. जे आपण रेफरन्स बुक वगैरे यूज करतो ना, हे साधारणतः 15-20 वर्ष आधी लिहिले गेलेले आहेत आणि त्याच्यात तेवढं अपडेट केलेलं नाही आणि त्या काळात बॅटन वायरिंग जास्त यूज व्हायची. Nowadays you can go for conceal wiring. Most of the cases conceal wiring is there or casing capping wiring is there. पट्टी फिटिंग ज्याला म्हणतात ना ती केसिंग कॅपिंग आहे. त्याच्यानंतर पॅटर्न आहे. बॅटन मध्ये काय असायचं, एक वुडन नेचर आणि त्याच्यावरनं पास केलं जायचे. सो व्हॉट एव्हर द वायरिंग यू आर गोइंग टू डू हिअर, नॉट ओनली बॅटन, तुमची जी काही वायरिंग असेल ज्या टाईपची, मार्क ऑन द प्लॅन लेआउट. तुमचा हा लेआउट आहे. ओके, याच्यामध्ये सपोज दीज आर सर्टन रूम्स ओव्हर हियर ॲज वी हॅव डिस्कस. दिस इज माय हॉल, दिस इज किचन, say this one is my area over here, this is a passage over here, this is your study room over here and this is a bedroom over here. So याच्यामधनं वायर कशी हे होणार आहे, तुमचा पाईप कसा मूव्ह होणार आहे. सो दिस इज माय होम आणि त्याच्यावर आपल्याला मार्क करायचे आहे. तर मार्क करण्याकरता सपोज हॉलमध्ये इथं तुमचं मीटर असतं. ओके, एनर्जी मीटर ऑन द आउटसाइड. या तुमचा पोर्च असेल, इथं पोर्च आहे, या पोर्चमध्ये एनर्जी मीटर लावलेलं. मग इथनं तुमचं आलं डिस्ट्रीब्युशन बोर्ड. ओके, इथं काय आलं डिस्ट्रीब्युशन बोर्ड. डिस्ट्रीब्युशन बोर्ड वरनं तुमच्या आहेत ना अशा बरेच वायर जातात. मग ही वायर इथनं गेली आहे, मग ही वायर आली आहे ना, इथे एक लाईट्स आहे, मग ही वायर इथून इथं आलेली आहे, इथं फॅन असेल तुमचा, इथं लाईट्स असेल, इथं दुसरा लाईट आहे, मग एक वायर आहे ना इथनं अशी गेलेली आहे, अशी गेलेली आहे आणि अशी आलेली आहे परत. लाईक दिस वन. हाऊ यू आर गोइंग टू कॅरी द वायर्स इन युअर होम, ते जे आहे ना तो प्लॅन झालाय. तर तुमच्या जे लेआउटवर तुम्हाला प्लॅन करायचा आहे, हा झाला लेआउट. लेआउट इज गिवन बाय द सिव्हिल इंजिनियर. ओके, जो कन्स्ट्रक्शनचा लेआउट आहे, तुमच्या घराचं जे बांधकाम आहे त्याचं लेआउट कोण बनवणार आहे, सिव्हिल इंजिनियर. अँड ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हॉट इज युअर रोल ओव्हर देअर, यू नीड टू जस्ट शो हाऊ द वायर्स आर रनिंग. तुमचं काम आहे ॲटोकॅड मध्ये तुम्हाला काय करायचंय, बेसिकली द प्लॅन इज मेड. सिव्हिल इंजिनियर विल ड्राफ्ट द प्लॅन इन द ॲटोकॅड आणि त्या ॲटोकॅड इलेक्ट्रिकल मध्ये तुम्हाला जो प्लॅन बनवलेला आहे ना, ऑलरेडी तुमच्याकडे तो प्लॅन त्या सिव्हिल इंजिनियरने दिलेला असेल. तुम्हाला त्या प्लॅन मध्ये फक्त आता वायर जाणार कशी आहे, वायर कशी रन होणार आहे, मग हा पॉइंट आहे, इथून कशी पास करायची आपल्याला, असं हे करायचं काय. सो यू नीड टू ओनली मार्क हाऊ द वायर इज रनिंग. ओके, अँड at what weight, so it will automatically calculate the length and all these things. So you need to do this one. Then find out the total length of the batten required. So here instead of batten, whatever the तुम्ही जे काही यूज करणार आहे, नाउ वी आर गोइंग टू यूज पाईप. कारण कन्सिल वायरिंग यूज करतो आणि कन्सिल वायरिंग मध्ये आहे ना पीव्हीसी पाईप असतो. थ्रू दॅट पीव्हीसी पाईप यू आर गोइंग टू कॅरी द वायर्स. ओके, सो यू नीड टू कॅल्क्युलेट व्हॉट इज द लेंथ ऑफ दॅट PVC pipe required over there, required for every sub circuit and whole commercial installation or residential installation. Here residential and commercial are same. Okay, find out the total length and size of the wire required for every sub circuit. मग एक सब सर्किट आहे माझं, सपोज दिस इज माय सब सर्किट 1 आणि या सब सर्किट वर माझे काहीतरी 4 पॉइंट्स आहेत आणि इथं 2 सॉकेट्स असतील माझे. ओके, आणि ते 2 त्याचे स्विचेस आहेत आणि हे 4 स्विचेस या 4 पॉइंटचे आहेत. तर मला टोटल किती वायर लागते या सब सर्किट करता. ओके, सो लाईक दिस वन, माय फेज, इफ यू आर गोइंग टू ऑब्झर्व युअर फेज इज सेपरेट फॉर ईच डिव्हाइस. सो we need to calculate the length of the phase wire required. So length of the phase wire required you can calculate. So there are number of things. So if it is my switchboard, हा जर माझा switchboard असेल, ओके, switchboard जर असेल हा, तर
आणि हे जर सपोज माझं घर आहे, ओके, हा फ्लोअर आहे आणि हे सिलिंग आहे. सो वायर जर वर जात असेल ना तर त्याला म्हणतात व्हर्टिकल रन. ओके, वर जात असेल किंवा खाली येत असेल, वायर जर आहे ना वर जात असेल किंवा खाली येत असेल तर तो झाला व्हर्टिकल रन. व्हर्टिकल रन. आणि तीच जर वायर अशी मूव्ह होत असेल पॅरलल टू द फ्लोअर, पॅरलल टू द फ्लोअर ऑर सिलिंग मूव्ह होत असेल तर त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल रन. ओके, तर दोन टाईपचे रन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. एक व्हर्टिकल रन म्हणजे when the wire is perpendicular to the floor, so it is called as vertical run, and when the wire is parallel to the floor or ceiling, then it is called as the horizontal run. So you have to calculate horizontal run and vertical run. Normally vertical run मध्ये आपलं काय असेल, सपोज आहे 1.5 मीटर. ओके, मग हॉरिझॉन्टल रन मग इथून गेलंय याच्यापर्यंत हे असेल माझं 3 मीटर. तर लेंथ ऑफ द वायर इज 3 मीटर प्लस 1.5 मीटर, means total length of wire is equal to vertical run plus horizontal run. Okay, vertical run plus horizontal run plus wastage. 10% or 20% wastage may be there. कारण आपल्याला वायर काय येतं की बंडल मध्ये येतं आणि ते पूर्ण बंडल लागेल हे आपल्याला माहिती नाही. काही वेळेस आपल्याला त्याचं इन्सुलेशन रिमूव्ह करावं लागतं. सो समथिंग इज गोइंग टू बी वेस्ट. So 10%, 20% wastage you are going to be consider for this one. So in this way you can calculate the total length of the wire, size of the wire required for each subcircuit. Length आणि size आपण त्याच्यानुसार calculate करतो. List out the material required for whole commercial, say instead of commercial, this is for both. हे जे बघतोय ना आपण हे दोघांकरता रेसिडेन्शियल as well as commercial. मग मटेरियल काय काय असेल तुमचं, what is the material required? Okay, phase wire. ओके, सेकंड न्यूट्रल वायर, थर्ड अर्थ वायर, म्हणजे 3 वायर. हे आर वाय बी असेल तुमचं, ही असेल ब्लॅक आणि असेल ग्रीन. या अशा वायर्स कलर मध्ये लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला पाईप, ओके, त्याच्यानंतर टी असेल किंवा बेंड असतात त्याच्यामध्ये किंवा सो सिलिंग रोज वगैरे असतील ते. त्यानंतर सॉकेट, ओके, सॉकेट, स्विच, इंडिकेटर, फ्यूज. जस्ट वेट अ मिनिट. हा सर, माझं लेक्चर चालू आहे, मी तुला 5 मिनिटात कॉल करतो. ओके, so fuse is there, MCBs are there. Okay, so these are some materials, then boards are there. कारण तुम्हाला इन्स्टॉल करण्याकरता सॉकेट्स आणि स्विच इन्स्टॉल करण्याकरता यू नीड अ बोर्ड ओव्हर देअर.